गुड मॉर्निंग टू ऑल. माझं नाव संदीप दाने, राहणार शेगाव. रेल्वेमध्ये जॉब करतो भुसावळला. रेल्वेची नोकरी म्हटल्यानंतर पैसा दर महिन्याला येतो, जीवन चाललं होतं. परंतु माझ्या आयुष्यात एक विचारधारा आली TMPची. तिथं यूट्यूबला द सायन्स ऑफ गेटिंग रिच म्हणजे आपल्या पुस्तकाचं वाचन चाललं होतं. या पुस्तकानं अख्खं माझं जीवनच बदललं हो. कसं बदललं तर ते तुम्ही आपल्या यूट्यूबला अवेलेबल आहे, पाहू शकता. त्या पुस्तकात एक विचार मला मिळाला, जब आप अमीर बनते हो तो आपके द्वारा प्रकृति को दिया गया ये सबसे बेहतरीन उपहार है. आणि पुढे मला मिळालं त्याच्यामध्ये की त्याच्या आधी मला तुम्हाला असं वाटतं की प्रत्येकाची इच्छा आहे आपण कोणाला तरी मदत केली पाहिजे. पण त्या पुस्तकामध्ये सांगितलं गेलं की जब आप दूसरों की मदद करना चाहते हो ना तो आपके जेब में पैसा होना जरूरी है. तेव्हा या विचारानं माझं जीवन बदलल्यामुळे तुमच्यापैकी इथं जेवढेही बसलेले आहेत, इथं कोणातरी इन्व्हाइट केलं असेल केंगन पाहण्यासाठी. पण संदीप दाने अशी व्यक्ती आहे की मी स्वतःहून गेलो विठ्ठल सरांकडे, सर या मीटिंगमध्ये केंगन विषय निघते, हा काय विषय आहे मला सांगा. आणि मी गेलो डेमो पाहिल्यानंतर घरात सगळ्यात लहान असल्यामुळे परमिशन घ्यावी लागते. मिसेसला दाखवलं, मिसेसचा हो होता. पण मोठा भाऊ वडील नसल्यामुळे मोठ्या भावाला विचारलं, मोठ्या भावानं मना नाही केली. पण म्हणे गड्या पाणी आहे, काय करू शकते, मार्केटमध्ये असे फंड येत राहतात. तर मी लहान असल्यामुळे परमिशन घेतली. खूप मोठी स्टोरी आहे. परमिशन घेतली, मशीन लागली आणि मशीन लागल्यामुळे घरात आईचा गुडघेदुखीवरती आलेला रिझल्ट, मिसेसचा ॲसिडिटीवर आलेला रिझल्ट, भावानं क्रॉस चेक केलं मला न सांगता की ॲसिडिटी होती, ड्रायव्हर असल्यामुळे पोटाचे आजार होते, मुळव्याचा आजार होता. क्रॉस चेक केलं, पाणी पिला, रिझल्ट आला त्याला सुद्धा. आणि ज्या भावानं सुरुवातीला मशीनला भरवलं म्हटलं होतं त्याच्या घरी सुद्धा मशीन लागली. सो असं करता करता एकंदरीत या रिझल्टला मी प्रभावित झालो. माझ्या रेल्वेच्या ड्युटीसोबत मला वाटलं की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पाणी वाटलं तर लोकांच्या आयुष्यात मला काहीतरी द्यायचं होतं, ते पण साध्य झालं. करता करता मी विचार केला की बाकीचे लोक येतील तेव्हा येतील, परंतु ही वस्तू जर एवढी दमदार आहे, एवढे रिझल्ट आहेत, तर माझ्या घरचे लोक सगळ्यात पहिले आले पाहिजेत. किती जागे आहेत टोटल तुमच्या टीम मध्ये आता? आम्ही मोठ्या बाबाच्या आणि लहान बाबाच्या पकडून 6 भाऊ आहोत. तर माझ्या 5 भावाच्या घरी आज केंगन मशीन लागलेली आहे आणि 6वा भाऊ सुद्धा केंगन पाणी पितोय. एकरभर 1.5 एकरभर शेती वाहतो माझा भाऊ, त्याच्याकडे केंगन लागले. आणि लेटेस्ट आता मागच्या महिन्यात ज्याच्याकडे रिक्षा चालवायचा व्यवसाय आहे त्याच्या घरी ही मशीन लागलेली आहे. त्याच्यामुळे हे मशीन दुसऱ्यासाठी नाही आहे, तुमच्या नियर अँड डिअरेस्ट लोकांसाठी आहे. बाकीचे लोक येतील नंतर. त्याच्यामुळे मी एवढं सांगेन की TMPमुळे, कारण रेल्वेच्या सोबत मी जे जीवनही जगू शकलो नसतो कधी, स्वप्नातली दुनिया मी जीवनात जगतोय. माझ्या आयुष्यात म्हणजे मी जे स्वप्नही पाहिलेले नव्हते ते माझं स्वतःचं भुसावळला ऑफिस झालेलं आहे केंगनच्या माध्यमातून. माझ्या स्वप्नातली ड्रीम एलिवेट न्यू कार मी घेऊ शकलो याच प्लॅटफॉर्मवर. आणि माझ्या माध्यमातून पाहता पाहता आज शेतकरी वर्गापासून ते पाणीपुरीवाल्यापासून ते वेगवेगळ्या सेक्टरमधले म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, क्लास 1 अधिकाऱ्यांच्यापर्यंत मशीन ह्या लागलेल्या आहेत. तर त्याचं सौभाग्य मला मिळालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचं श्रेय मी माझे स्पॉन्सर ऑफ अपलाईन विठ्ठल दोरकर सर, प्रमोद उदावन सर, सरोदे सर ह्यांना सगळ्यांना देतो. आणि एकच सांगेन की हा जो प्लॅटफॉर्म आहे, जस्ट सुरुवात आहे. विठ्ठल सर नेहमी सांगतात की संदीप भाऊ आपल्याला फक्त दुकानदार नेमणूक करायची आहे, केंगन घेणारे स्वतःहून येतील आपल्याजवळ. त्याच्यामुळे माणसं निवडताना योग्य माणसं निवडा, जेणेकरून ते लोकांसाठी काहीतरी देण्याची त्यांची तळमळ असेल. सो मी दिल से थँक्यू सगळ्यांना म्हणतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी रामनाथ दाने, संदीप दानेचा मोठा भाऊ. मुंबईला असतो मी, लोको पायलट म्हणून रेल्वेमध्ये काम करतो. तर मी आज सांगायला मला काही वाईट वाटत नाही. संदीप दाने जेव्हा विठ्ठल सरांचा प्रेझेंटेशन पाहून आले आणि जेव्हा त्यांनी विषय घरी घेतला तेव्हा मी म्हणजे त्यांना स्ट्रॉंगली नकार देणारा पहिला व्यक्ती. अरे काय येडा झाला म्हटलं, फायद्याने कुठे असं होत असते का. मी त्याला मना केला आणि खूप विरोध केला, ताकदीने विरोध केला एकदम. म्हटलं याची 3 लाखाची मशीन घेऊन असे रिझल्ट येत असतात का. पण मग असं झालं की योगा कोरोना सुरू झाला होता तेव्हा, कोविड. त्याच्यामुळे आमच्या गाड्या बंद झाल्या रेल्वेच्या आणि ऑनलाईन ट्रेनिंग अरेंज केलं गेलं. मग मी घरी आलो आणि मग हा भाऊ मला घेऊन गेला विठ्ठल सरांकडे. आणि विठ्ठल सरांची स्टोरी, सॅल्यूट आहे विठ्ठल सरांच्या स्टोरीला. ती स्टोरी माझ्या आतमध्ये घुसली. 4 विषय गेलेल्या 12वीमध्ये गेलेल्या सरांचे, सर नेहमी सांगतात 4 विषय गेलेल्या माणसांचं उत्पन्न 4 लाख रुपये महिन्याच्या वरती. नागपूर स्टेशनच्या बाहेर मंडल रेल प्रबंधक म्हणून एक मोठं ऑफिस आहे, स्टेशनवरूनच दिसते, पाहू शकता.
त्या माणसाला एवढे पावर आहे की तो नागपूरच्या इकडे 250 किलोमीटर ते भुसावळपर्यंत एवढं त्याच्या अंडर आहे, आणि त्या माणसाचा पगार 2,20,000 रुपये महिना आहे. आणि मी जेव्हा विठ्ठल सरांचं अर्निंग वगैरे संदीप कडून माहिती करून घेतलं, म्हटलं 4 लाख रुपये महिना, 4 विषय गेलेले. म्हटलं यार हे, नंतर मशीन लावलीच होती तोपर्यंत भाऊ, मग मला ऍसिडिटी होती, हायपर ऍसिडिटी व्हायची, पण रात्री 2 वाजता उठून बसायला लागायचं झोपेतून, थोडंसं चक्कर मारून यायचं, पाणी प्यायचं. हे सगळं सुरू झालं होतं. नाईट असते कंटिन्यू, 8 दिवसापैकी 4 दिवस तर नाईट असते. कारण ह्या ज्या गाड्या आपण अमरावती, विदर्भ, गीतांजली जातो ना, ह्या रात्री चालतात बघा. आपल्याला काही माहित नसते गाडी कशी चालते, माणूसच चालवतो तिला, आणि ते चालवणारे आम्हीच. तर त्याच्यामुळे ऍसिडिटी वगैरे भरपूर होती, पाईल्स सुरू झाले होते, पाणी प्यायला लागलो. त्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये तर माझे आजार दोन्ही कधी गायब झाले मला समजलंच नाही त्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये. मग मी विठ्ठल सरांचा डेमोकडे हा घेऊन गेला. विठ्ठल सरांची स्टोरी तर आतमध्ये घुसलेलीच होती. रिझल्ट ऐकले, त्यांचा डेमो पाहिला, म्हटलं मला मशीन पाहिजे. म्हटलं मी ट्रेनिंग संपायच्या आधी माझ्या घरी मशीन पोहोचली पाहिजे. अंबरनाथच्या ॲड्रेसवर मशीन माझ्या घरी पोहोचून गेली, आणि मी मशीन लावली, मशीनचं पाणी पितोय. आणि राहिला फायनान्शियल फ्रीचा विषय, तर आज फ्रीडमचं 3 भाषेत त्यांना अनालिसिस केलं. हा दुर्गेशने दुर्गेशने जे सांगितलं ना, फ्रीडमचं त्यांना 3 भाषेत अनालिसिस केलं. तर मला म्हणजे सगळ्यांना सांगावं वाटतं की ते मला खूप मस्त वाटलं, छान वाटलं. कारण काय माहिती आहे का, मी विदर्भात जन्मलेला माणूस आहे, पण ते लोकेशन फ्रीडम जे आहे, मला आवडते विदर्भात राहायला. मी आता मनाली जाऊन आलो, 10 दिवस राहून आलो, पण मला ते 10 डिग्री टेम्परेचर तिथलं आवडलं नाही. मला आपली गरमीच आवडते. त्याच्यामुळे मला मुंबईत राहतो मी, पण हाणून मारून राहतो मी तिथे. मला विदर्भ आवडतो, तर त्याच्यामुळे लोकेशन फ्रीडम मला पाहिजे. तर ठीक आहे, काही हरकत नाही, मी मुंबईला जॉबमुळे राहतोय. तर सांगायचा उद्देश, मला लोकेशन फ्री व्हायचं आहे. फायनान्शियल फ्री तर थोडं ऑलरेडी अर्निंग पगार वगैरे चांगला आहे माझा, पण मला हे जसा DRMच्या वरती विठ्ठल सरांचा पगार आहे, तसा मला DRMच्या वरती पगार घ्यायचा आहे, आणि तो मला इनॅजिक मधूनच मिळू शकतो. तर त्याच्यामुळे इनॅजिक मला करायचं आहे. नोकरीसोबत मी आता आज पार्ट टाइम म्हणून करतोय. ज्या टायमा माझ्या पगाराच्या वरती इनॅजिक जाईल ना, तेव्हा मी नोकरीला रामराम करेल, तर काही हरकत नाही. ओके, मी आता भेटू झालोय माझे. आणि दुसरं असं की, एक कुठलं फ्री बोलला तो, तिसरं टायमिंग फ्री. आवड नसताना नोकरी करावी लागते, रात्री गरज नसताना, इच्छा नसताना जावं लागते. तर त्यातून पण फ्रीडम पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा इनॅजिक मला करणं जरुरी वाटते. आणि सगळ्यांनाच मी सांगेल, बाबा रे, इनॅजिक मध्ये तुम्ही पाहिजे तेव्हा सरांसारखी कंपास काढून फिरू शकता, जी पाहिजे ती गाडी घेऊ शकता. नोकरीमध्ये, जॉबमध्ये तुम्ही एक घर, मी पण एक घेतलंय 30 लाखाचं, त्याचे 60 लाख भरणार आहे बँकेला. त्याच्यामुळे तुम्ही एक घर आणि एक गाडी, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच घेऊ शकत नाही. फक्त हेच एक सेक्टर असं आहे की तुम्ही असा बंगलो पण घेऊ शकता फार्म हाऊस मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही खूप काही करू शकता इनॅजिक मध्ये. इनॅजिकला पकडून राहा, कन्सिस्टन्सी मध्ये करत राहा, आणि बिलकुल सोडायचा विचार करू नका, बाहेर जायचा पण विचार करू नका, कन्सिस्टन्सी मध्ये राहा. आणि जे लोक फुल टाइम आहेत त्यांना तर मी बिलकुल अप्रिशिएट करतो, कारण खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. कारण आमचे DRM विठ्ठल सरच्या खाली आहेत. जे आमचे जे भुसावळ पासून मुंबईपर्यंत ज्यांना पावर आहे, ते परेशान असतात, कागदपत्र चालू कुठे काय झालं, तेवढं टेन्शन नाही विठ्ठल सरांना, पण पगार त्यांच्यापेक्षा 1.5 लाख रुपये जास्त आहे. त्याच्यामुळे म्हणून मी सगळ्यांना सांगेल, इनॅजिक सारखं माध्यम नाही, खूप कमी पैशात चालू होणारा व्यवसाय आहे. आणि याच्यासारखं माध्यम तुम्हाला अवेलेबल दुसरं होणार पण नाही. साधं मेडिकल जरी टाकायला म्हटलं पोराला, तर पहिले तर त्याला डिग्री घ्यावं लागेल, नंतर 20 लाखाचं दुकान घ्यावं लागेल, 10 लाखाचा माल भरावा लागेल. म्हणजे तुमचा कुठलाही व्यवसाय 40 लाखाच्या कमी सुरू होणार नाही, तरी त्याचा अर्निंग एवढं येणार नाही. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी करत राहा. सगळ्यांना मी इनॅजिकमध्ये, तुम्ही सगळे आलेले आहात इनॅजिकचे, म्हणजे ऍक्टिव्ह क्रिएशन मेंबर आहात, सगळ्यांना अप्रिशिएट करतो, धन्यवाद देतो. आणि माझे नमस्कार. मी इथल्या लोकांना सांगू इच्छितो की जेव्हा मी मशीन इन्स्टॉल केला, तेव्हा सरांचा मला फोन आला की विनायक दाने एक साधारण शेतकरी आहे म्हणतात, 1.5 एकर शेती आहे, ती पण कोरडवाहू आहे, मग एवढे पैसे आणले कुठून? सर म्हणत, मग मला तुमचं घर पाहायचं आहे. आता माझं घर टिनाचं, खेड्यात, माझं बांधकामासाठी लागणार सगळं साहित्य अवेलेबल होतं. आणि सर म्हणत, मला तुमचं घर पाहायचं आहे भाऊ, एवढं मोठं. बाहेर कधी गेलो तर लोक म्हणतात मशीन घ्यायसाठी पैसे नाही आमच्याकडे. नंतर भाऊ तुम्ही असं काही सांगितलं नाही भाऊ, पैसे नाहीत वगैरे. तर सर म्हणत, मला तुमचं घर पाहायचं आहे. म्हटलं मग एक वेळ सरचा कॉल आला, एक वेळ टाळलं मी. म्हटलं बा एवढं मोठं सरांना आपल्या घरात कुठं बसवायचं. पण सरचं 8 दिवसानंतर परत कॉल आला, नाही आम्हाला तुमच्या घरी यायचं आहे. म्हटलं चला.
आपण यांची एवढी इच्छा सुद्धा पूर्ण करू. सर आले आणि माझ्या घरी बसला. आता सरांनी पाहिलं होतं की घरासाठी लागणारं सर्व साहित्य अवेलेबल आहे, बाहेरच पडलेलं होतं. मग सरांनी मशीन इन्स्टॉल केलं. माझं म्हणजे घर पाहिलं आणि मुलांचं सगळं काही घरात काही इश्यू नसताना मशीन लावला. सरांना खूप बरं वाटलं की बाबा असे सुद्धा लोक या दुनियेत आहेत की बाबा काही इश्यू नसताना सुद्धा मशीन इन्स्टॉल करतात. आजाराची कल्पना कशाला करायची. बरं, टिनाचं घर, आता सर आले, सर म्हणत तुमचं गाव केवढं आहे. म्हटलं चला बघा गावातून राऊंड मारून येऊ. गट ग्रामपंचायत आहे, 5 गावा मिळून एक गट ग्रामपंचायत आहे. जवळपास प्रत्येक गावाची लोकसंख्या 400-500 अशी साधारण येते. 5 गाव मिळून एक गट ग्रामपंचायत आहे. आता त्यातही सर म्हणत होते की मला तुमचं गाव पाहायचं आहे. म्हटलं चला येऊ गावातून फिरून. नाही म्हणत सर, तुमच्या गावात पाण्याची टाकी आहे, त्या टाकीवर मी अजूनपर्यंत चढलो नाही. 60 फुटाची टाकी, तिथं सर गेले आणि गाव पाहून आले वरून. एवढं मोठं सरांचं असं म्हणजे खूप अप्रिशिएट आहे सरांना की एवढं 60 फुटावर जाऊन मी कधी चढलो नाही. सरांसोबत मला सुद्धा चढावं लागलं त्या टाकीवर त्या दिवशी. असं एकंदरीत त्याच्यानंतर वर्षा मॅडम आणि शीतल ढोकर मॅडम यांचा जो वुमन चॅट चालायचा, त्या चॅटचा सुद्धा मला एक फटका बसला. कारण की आमच्या मॅडम एक दिवस आम्ही इन्व्हाइट केलं त्या चॅटसाठी. मॅडमनी जेव्हा हे लेडीज पाहिले की बा यांचा सुद्धा वुमन चॅट चालू झाला, तर त्यांना सुद्धा मला डिमांड केलं की आता मला सुद्धा एक मशीन पाहिजे. म्हटलं साला हे पहिलेच तर हिची मशीन व्यवस्थित होत नाही, दुसरी मशीन आणावं कुठून. पण कसं आहे, घराचं परत मी 2 वर्ष 3 वर्षानंतर जे पैसा जमा केला, पहिले मशीन जे 2,77,000चा डिव्हाइस हा खूप महाग वाटत होता, पाणी पिल्यानंतर तो एकदम स्वस्त झाला. आणि मॅडम साठी परत एक HD5 युरो यावर्षी मी इन्स्टॉल केला 1 महिन्यापूर्वी. आणि प्रत्येक जणाने म्हणजे मशीनला किंमत न देता आपल्या हेल्थला, आरोग्याला किंमत द्यावा, एवढंच मी सांगेन. आणि तुम्हाला सर्वच धन्यवाद. सो पुनश्च मी सर्वांच्या म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप सारे लोक वाट पाहत आहेत या इंडस्ट्रीची. माझ्या टीमला सुद्धा मी धन्यवाद देतो. माझ्या सगळे सोबत आहेत. ही एक संधी दिली निसर्गानं आपल्या खांद्यावरती की जे लोक याची सगळे वाट पाहत आहेत, आपण त्यांच्यापर्यंत आपल्याला हे पोस्ट करायचं आहे. सो पुनश्च सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.